मुंबई महापालिकेच्या 3 महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांच्या खर्चामध्ये गेल्या 6 महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे। निविदेवेळी असलेला एकत्रित खर्च होता 4013 कोटी रुपये। तो आता सुधारित अंदाजानुसार 6675 कोटी रुपयांवर पोहोचलाय। एकूण वाढ सुमारे 66% इतकी आहे। भायखळा जे उड्डाणपूल, कुर्ला घाटकोपर उड्डाणपूल आणि शिव पनवेल महामार्गावरील टी जंक्शन उड्डाणपुलांचा यामध्ये समावेश आहे। तर भायखळा जे उड्डाणपूल केबल स्टे ब्रिज आहे, लांबी आहे 850 मीटरची। सुरुवातीला खर्च होता 805 कोटी रुपये, आताचा खर्च आहे 1561 कोटी रुपये। 93.91% खर्चात वाढ झाली आहे। कुर्ला घाटकोपर उड्डाणपूल, लांबी आहे 4.25 किलोमीटर। सुरुवातीचा खर्च होता 1635 कोटी रुपये, आताचा खर्च आहे 3956 कोटी रुपये। एकूण वाढ झाली आहे 93%ची। शिव पनवेल महामार्गावरील टी जंक्शन उड्डाणपूल, लांबी आहे 1.93 किलोमीटर। सुरुवातीला खर्च होता 1573 कोटी, आता खर्च आहे 1958 कोटी। वाढ झालेली आहे खर्चातली 24.47%। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईतील रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवरती आज विधानसभेत लक्षवेधी मांडली जाणार आहे। मुंब्रा कळवा दरम्यान गर्दीमुळे कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। गर्दीतल्या वादामुळे एका शिक्षकाची लोकलमध्ये हत्या झाली होती। सर्वपक्षीय आमदारांकडून उपस्थित लक्षवेधीमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी रेल्वेच्या 4891 अपघातांमध्ये 287 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे।